So now I'll take a moment to introduce our special speaker for today's program. So we have Mr. Sanjay Bhosle sir with us. So sir is the director of Annamrut Foundation, Pune, and by profession he is a paint technologist from DES Ferguson College. So sir began his career with leading MNCs like Bajaj, Tata Motors, Mercedes-Benz, and Whirlpool, and he has a very wide experience of industry for nearly 17 years. And at a young age, he traveled to Germany, Singapore, and Thailand for various training programs. He he heads the Annamrut Foundation, which is very instrumental for feeding nearly 40,000 children in their one midday meal at nearly 110 government schools. And he is a firm believer of India's cultural heritage, and is always very enthusiastic and in preaching this knowledge to all the youths. And he is a very wonderful poet and has composed more than 100 poems. So sir has been like appreciated by many corporates and youths for his for his speaking skills, and the way he speaks and the way he delivers the message to youth, and the way he transforms the thoughts about the cultural heritage of India, and overall the what persona a person should have. So, and he is a very inspiring speaker on Indian culture. So today on this very patriotic event, we are very fortunate to have Mr. Sanjay Bhosle sir with us. So I'll not waste much of your time, and I now hand it over to Sanjay Bhosle sir to enlighten us with his words. नमस्कार. Sanjay sir, am I audible? Yes, माझा आवाज क्लियर आहे? Yes sir, yes. Thank you. Yes. तर सर्वप्रथम मी अरुण पाटील सर, होळुंबे सर, त्याचबरोबर पंकज, सिद्धेश या सर्वांचा आभारी आहे. कारण म्हटलं तर नांदेडमध्ये मी आजपर्यंत कधीच व्हिजिट केलेली नाही, आणि या पंकज आणि सिद्धेश की जे आता आपल्या नांदेडच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मुलांना अकॅडमिक्स बरोबर व्हॉइसमध्ये फार चांगलं त्यांचा व्यक्तित्व विकास होण्यासाठी जे वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत आहेत, त्याचाच पार्ट म्हणून त्यांनी मला झूमवरती आज प्रजासत्ताक दिनानिमित्त गौरवशाली भारत या विषयावरती बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी शतशः त्यांचा धन्यवाद मानू इच्छितो. आणि त्याचबरोबर पाटील सर, होळुंबे सर यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो. मुलांना अशा पद्धतीने त्यांना जे नुसतंच ते शिक्षणाच्या मागे न लागता मुलांना अशा प्रकारचा सपोर्ट देत आहेत, एक परिपूर्ण व्यक्तित्व विकास घडवण्यासाठी देखील त्यांची जी आग्रही भूमिका पाहून मला फार आनंद वाटला. आपला जास्त वेळ न घेता आजचा जो आपला विषय आहे त्याच्याशी आपण बोलायला सुरुवात करू. माझा आवाज क्लिअर आहे का सर? तुमचा आवाज येतोय, थोडासा व्हिडिओ थोडासा ब्लर आहे, मे बी लाईट थोडीशी. व्हिडिओ क्लिअर नाहीये? व्हिडिओ क्लिअर आहे, फक्त लाईट आय थिंक थोडीशी ऍडजस्ट करू शकता. लाईट ऍडजस्ट करा. एक मिनिट. आता क्लिअर आहे का? अजूनही तुमचा कॅमेरा जस्ट एक बार वाईप करू शकता, कॅमेऱ्यावर काहीतरी प्रॉब्लेम असेल मे बी. ओके. क्लिअर आहे? ओके सर, तुम्ही येस, यू कॅन गो हेड सर. येस. तर आपला जो आजचा विषय आहे गौरवशाली भारत. खरं पाहता मला असं वाटतं की 26 जानेवारी हा दिवस फक्त प्रजासत्ताक दिन म्हणून आपण पाहता कामा नये. कारण
एखाद्या दिवसाचं महत्व जेव्हा आपण फक्त उत्सव म्हणून पाहतो, तेव्हा आपली जबाबदारी तो फक्त साधतो. पण प्रत्येक त्याग केलेल्या लोकांची आपण त्याचं खऱ्या अर्थानं महत्व समजलं जाईल असं मला वाटतं. जसं की प्रजासत्ताक दिन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो फक्त भारताचा आपला फक्त प्रजासत्ताक दिन असं न घेता त्यामागे तो दिवस येण्यासाठी त्यामागे ज्या लोकांनी आपलं जीवन समर्पण केलं त्यांच्या आठवणीचा दिवस म्हणून जर साजरा केला तर तो जास्त चांगला ठरेल असं मला नेहमी वाटतं. कारण खरं पाहता जेव्हा आपण प्रजेची सत्ता असं म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद या सर्व थोर नेत्यांनी मिळून आपल्या देशाला जी ही संविधान दिली आणि हे देण्यामागे इंग्रजांसारखे लोकांचं ते दुष्टचक्र 150 वर्षाचं, 250 वर्षाचं, त्याच्याही अगोदर वेगवेगळ्या मुघली सत्तांचं झालेलं देशावरचं आक्रमण, हे सगळं पाहिल्यानंतर याच्या मागचा जो प्रचंड केलेला बहुतेक लोकांनी त्याग, मग तो क्रांतिकारकांचा असो किंवा आमच्या राष्ट्रपुरुषांचा असो, तो फार मोठा म्हणावा लागेल. आणि म्हणून प्रजासत्ताक दिवसाच्या दिवशी मला वेगवेगळ्या लोकांची आठवण येते. आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची येते, आठवण राणा प्रतापांची येते, आठवण बाजीराव पेशव्यांची येते, आठवण मल्हारराव होळकरांची येते. आपण पाहतो की आठवण यामध्ये आपण उमाजी नाईक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, अशा कितीतरी लोकांची, म्हणजे किती नावं घेत राहिले तर कदाचित पुढची 45 मिनिटं आपल्याला नावच घ्यावं लागतील. अशा लोकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण खरोखर या लोकांनी जो त्याग केला ही प्रजासत्ताकाचा दिन येण्यासाठी किंवा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आमचा जो आहे तो मिळवण्यासाठी, तो फार मोठा त्याग, आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग त्यांनी केलेला आहे. आणि त्यांना या दिवशी आठवणं हे खऱ्या अर्थानं हा दिन साजरा केल्यासारखं होईल. आपण पाहतो की जेव्हा प्रजेची सत्ता आपण असं म्हणतो तेव्हा आपल्याला फार आनंद होतो, कारण आपल्याला काही अधिकार आपल्या संविधानाने दिलेले आहेत. पण अधिकार हे जबाबदारीशिवाय, म्हणजे ज्यावेळी आपल्याला अधिकार मिळतात त्याच्याबरोबर त्याच्या मागे आपल्याला जबाबदारी पण मिळत असते. आणि म्हणून हा दिवस साजरा करताना हा फक्त झेंडावंदन एवढ्या पुरताच मर्यादित न होता, हा एक प्रजासत्ताक म्हणून आनंद म्हणून साजरा करण्यासाठी न होता किंवा माझा या देशामध्ये अमुक गोष्टीवरती अधिकार आहे असं न म्हणता, माझा देश, माझ्या देशाची सेवा, माझ्या देशातली जनता, ही भूमी, इथली संस्कृती, या सर्वांच्या सेवेची जबाबदारी माझ्यावरती येते. आणि म्हणून अशा प्रकारचा विचार आपल्याला एक जबाबदार नागरिक बनवेल. कारण आपण पाहतो की मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये, कंपन्यांमध्ये जेव्हा मोठ्या मोठ्या पोस्ट दिल्या जातात, तर जसं की व्हर्लपूल कंपनीमध्ये मी रांजणगाव मधल्या असलेल्या व्हर्लपूल कंपनीत मी प्रोडक्शन हेड होतो, तर त्यावेळी प्रोडक्शन हेड येताना एक मोठी केबिन मला होती. संपूर्ण भारतामध्ये जाण्यासाठी, कुठेही विमानाचा प्रवास करण्यासाठी मला फ्री होतं. कुठल्याही दुसऱ्या शहरात गेलं की 5 स्टार राहण्यासाठी हॉटेल मला मिळायचं, यायला जायला गाडी असायची. पण याच्या मागे एक जबाबदारी काय होती, तर मी प्रोडक्शनसाठी रिस्पॉन्सिबल होतो. मला उत्पादन काढण्याचं, जी 400 कामगारांना घेऊन प्रत्येक 20 सेकंदाला एक रेफ्रिजरेटर काढण्याची जबाबदारी माझ्यावरती होती. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण ह्या देशाचे, ज्या देशाने आपल्याला फार सुंदर असे अधिकार, स्वातंत्र्याचा असं एक सुंदर अधिकार आपल्याला दिला, व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलं, आणि हे व्यक्ती स्वातंत्र्य करताना आपण एक जबाबदार नागरिक येताना त्याच्याकडे पाहायला पाहिजे. बऱ्याचदा व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण महाविद्यालयीन मुलांमध्ये आपण पाहतो की व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आई वडिलांनी आपल्याला महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवलेलं असतं. आणि हे पाठवताना नाही म्हणलं तरी एक प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला मिळतं. आणि या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो जेव्हा आपण व्यसनाधीनता आपल्यामध्ये येते, जेव्हा आपण दिलेल्या वेळेचा उपयोग किंवा या 4 वर्षाचा उपयोग अभ्यास न करता वेगवेगळ्या कारणासाठी आपण करतो. त्याच्यावेळी मग असं मला वाटतं की ज्या आई वडिलांनी आपल्याकडून अपेक्षा ठेवलेल्या आहेत, ज्या महाविद्यालयातील शिक्षक वृंद लोकांनी आपल्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत,
आपल्या परिवाराकडून आपल्या काही अपेक्षा आहेत, आपल्या समाजाकडून आपल्या काही अपेक्षा आहेत, त्या आपल्याकडून पूर्ण होतात की नाही याची मला जरा भीती वाटेल. आणि म्हणून स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य नव्हे जोपर्यंत ते नियंत्रणामध्ये राहत नाही. हा नियम, बऱ्याचदा लोकांना नियमांचं बंधन वाटतं, पण खरे नियम पाळणं म्हणजे खरी स्वातंत्र्य पाळल्यासारखी असते. आपण पाहतो की खरं पाहता सिग्नलला थांबायला कुणाला आवडत नाही, पण सिग्नलला थांबल्यामुळे आज वाहतूक सुरळीत चालली जाते. तसंच आपल्या जीवनामध्ये देखील आहे की काही नियमांचं पालन हे करणं हे व्यक्तिगत आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जास्त आहे. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं ते यासाठी नाही मद्यपान करण्यासाठी, आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं ते यासाठी नाही की व्यभिचार करण्यासाठी, आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं ते यासाठी नाही की गरीब दीन दुबळ्या प्राण्यांना मारून खाण्यासाठी, किंवा आपल्याला स्वातंत्र्य दिलं ते हे नाही की असे भडकाऊ मेसेज व्हॉट्सअपचे एकमेकांमध्ये फिरून समाजामध्ये वितुष्टता आणण्यासाठी. तर आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण किती चांगल्या पद्धतीने करतो आणि किती मर्यादेमध्ये करतो, किती नियमांचं पालन करून करतो, यावरती ते निर्भर राहतं की आपलं स्वातंत्र्य हे किती काळ चिरकाल टिकणार आहे, किंवा त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला गेला तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण पारतंत्र्यातच असतो. की जसं महाविद्यालयीन मुलांना किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांना असं वाटतं की मी माझ्या पैशाचं काही करीन आणि मी वाटेल तसा जगीन, आणि त्यांना असं वाटतं की मी वाटेल तसं जगणं म्हणजे स्वातंत्र्य, पण नाही, त्याचे दुर्फायदे, त्याचे दुष्परिणामच जास्त होतात. आणि म्हणून स्वतःवरती नियंत्रण ठेवणं हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं लक्षण आहे. ते नियंत्रण मर्यादेमध्ये ठेवायला पाहिजे, नियमांचं पालन करून करायला हवं, आणि त्यावेळी स्वातंत्र्य व्यक्तिगत असो, स्वातंत्र्य समाजाचा असो, स्वातंत्र्य परिवाराचा असो किंवा स्वातंत्र्य देशाचा असो, ते नियमांच्या बंधनामध्ये पाळून आपण जर केलं तर ते जास्त यशस्वी असं ठरेल. असं संत तुकाराम महाराजांवरती मी एक महानाट्य लिहिलेलं आहे, जे आतापर्यंत जवळजवळ 1,00,000 लोकांनी पाहिलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांवरती जाणता राजा नावाचं महानाट्य लिहिलंय, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरती मी जाऊ देवाच्या गावा नावाचं 100 लोकांना घेऊन एक महानाट्य लिहिलंय. हे नाटक लिहिताना त्याच्यामध्ये जवळजवळ 150 कलाकार आहेत. भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्कींनी यातली सुंदर 11 गाण्यांना संगीत दिलेलं आहे. सुरेश वाडकर, आनंद भाटे, देवकी पंडित, त्यागराज खाडीलकर अशा फार ख्यातनाम गायकांनी त्यातली गाणी गायलेली आहेत. हे नाटक लिहिताना जवळजवळ त्याचं लेखन आणि दिग्दर्शन मी केलंय. त्यात संत तुकारामाची भूमिका पण मी करतो. जवळजवळ 2 वर्ष जेव्हा या नाटकाला लिहिण्यासाठी म्हणून मी पुस्तकांचा अभ्यास करत होतो, आणि नाही म्हणलं तरी 100च्या वरती पुस्तकं वाचली की ज्यामध्ये मला शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, वारकरी संप्रदाय, आमची महाराष्ट्राच्या मातीची संस्कृती या विविध गोष्टींचं ज्ञान मला त्यातून झालं. एक फार महत्वाचा आणि फार मला भावलेला श्लोक, मला तुकारामांचा अभंग मला फार त्यातला आवडला. असं म्हणतात की आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची भेट पुण्याजवळच असलेल्या एअरपोर्टच्या जवळ, लोहगाव एअरपोर्टच्या जवळ एक लोहगाव नावाचं गाव आहे, या गावाजवळ ही भेट झाली. ही भेट साधारण तुकाराम महाराजांचा जो काळ आहे तो 1608 ते 1650चा काळ आहे. साधारण 42 वर्षे तुकाराम महाराज जगले, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे तो आपल्याला माहितीये की 1627 ते 1680चा काळ आहे. 53 वर्षाचं आयुष्य महाराजांनाही लाभलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची जेव्हा भेट झाली तेव्हा ही भेट तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 20 वर्षाचे होते आणि संत तुकोबा त्यावेळी 40 वर्षाचे होते. आता हे दोघं जेव्हा लोहगावच्या विठ्ठल मंदिरात समोरासमोर आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अतिशय भावपूर्ण झाले होते. कारण भक्ती एक अशी गोष्ट आहे की आपल्याला एक सद्भावना देते, आपल्या भावनांना एक, ज्याला म्हणतात की एक फार श्रीमंती देते. आपले संपूर्ण भारतीय संस्कृती ही फार ज्याला म्हणतात की साधू संतांनी याच्यामध्ये फार मोलाची भूमिका निभावलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलायचं तर तुकोबा, ज्ञानोबा, गोरा कुंभार, सुखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, रोहिदास, सावतामाळी असे कितीतरी संत घेतात. सेना न्हावी या संतांनी जे संत साहित्य निर्माण करून समाजामध्ये जी सद्भावना निर्माण करण्यासाठी आपलं योगदान दिलंय
ते फार फार बहुमूल्य आहे आणि त्याचीच फळं आज आपण चाखत आहोत. अशाच प्रकारचे संत रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबकाचार्य, वल्लभाचार्य, संत मीराबाई, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, असे कितीतरी महान संत, जलाराम बाप्पा, त्यानंतर गुजरातमध्ये एक डाकोरमध्ये महान संत होऊन गेले विजयसिंह बोडाना, त्यानंतर असे कितीतरी संत कर्नाटकामध्ये आपण पाहतो, कनकदास, पुरंदरदास, या संतांनी या देशाची देशामध्ये राहणाऱ्या लोकसमूहांची सद्भावना आणि एक चांगले विचार, एकमेकांमधले अतिशय मधुर संबंध प्रस्थापित करण्यासाठी यांनी फार सुंदर अशी रचना केलेल्या आहेत. त्या रचना जरी भगवंताशी संबंधित असल्या, भक्तांशी संबंधित असल्या, तरी त्या सद्भावनेवरती आधारित आहेत. त्यातले विचार आम्हाला फार चांगले विचार देतात. मला असं वाटतं की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज या वेबिनारवरती असणाऱ्या विद्यार्थ्यांना मला फार मनापासून वाटतं की व्हॉट्सअपच्या या जमान्यामध्ये किंवा इंटरनेटच्या या जमान्यामध्ये आपण फार चांगली पुस्तकं वाचणं थांबवलंय. गोनी दांडेकरांचं दास डोंगरी राहतो, संत तुकोबांचे चरित्र, संत ज्ञानोबांचं चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, राणा प्रतापांची चरित्र, हे चरित्र आम्हाला फार वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवतील. ही उंची आम्हाला आंतरिक विकास करेल. आपण जे आता इंजिनिअरिंग करत आहात, काही मुलं इंजिनिअरिंगला असतील, काही मेडिकलला असतील, काही लॉज करत असतील, काही कॉमर्स आर्ट्स करत असतील, कारण प्रत्येक सब्जेक्ट एक वेगळा आहे, तो तेवढाच महत्वपूर्ण आहे. काय कमी काय जास्त म्हणायची गरज नाही. या सगळ्या शिक्षणामुळे आपला आर्थिक विकास होईल, आपल्या देशाचा आर्थिक विकास होईल, आपला आर्थिक विकास होईल. पण आर्थिक विकास होताना आंतरिक विकासाकडे डोळेझाक करून आपल्याला चालणार नाही. कारण आर्थिक विकास आम्हाला सुविधा प्रदान करतील आणि आंतरिक विकास आम्हाला सुख प्रदान करेल. आणि कधी कधी असं वाटतं की या भारताचा गौरवशाली इतिहास हा सुख प्रदान करण्यामध्ये आहे. भले आमच्या देशातला माणूस, भले आमच्या देशातली माणसं गरीब असतील, परिस्थितीने समजा बरेचशा बहुसंख्य ठिकाणी आपल्याला झोपडपट्टीसारखा एरिया दिसतो. आजही मी आता सकाळी एका खडके वस्ती नावाच्या झोपडपट्टीमध्ये मला त्यांनी झेंडावंदन करण्यासाठी बोलवलं होतं. मी पाहिलं की खरोखर त्या बोळात एखादी स्कूटर जाण्यापुरती पण जागा नव्हती, अशी ती वस्ती होती. पण त्यांचा प्रत्येक घराघरामध्ये सुंदर असं, एवढीशी झोपडी का असेना, पण कुठेतरी कुणी हनुमानाचा फोटो लावलाय, कुठेतरी कुणी रामाचा फोटो लावलाय, कुठेतरी कुणी गौतम बुद्धांचा फोटो लावलाय. तर अशा रीतीने आपण पाहतो की ही आपलं घर जरी छोटं असलं तरी त्यांचं हृदय मात्र मोठं आहे. त्यांची झोपडी जरी छोटी असली तरी त्यांचं देवघर मोठं आहे. किती गौरवशाली परंपरा या देशाची. मला फार कौतुक वाटतं या देशातल्या लोकांचं. देव, देश आणि धर्मासाठी किती अभिमान आहे या लोकांना. आणि म्हणून फार या देशात राहिल्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो की काय हा देश आहे, खरोखर या जगाला मार्गदर्शन करणारा देश आहे हा. आईन्स्टाईननी उगाच असं म्हटलं नसावं की भविष्यात, आत्ताही, वर्तमानात आणि भविष्यात आणि भूतकाळात देखील भारतानं या जगाला मार्गदर्शन दिलंय. भारत हा जगाचे डोळे असंही म्हटलं जातं. आणि त्यामुळे खरोखर जगाला दृष्टी देण्याचं काम या संस्कृतीने केलं. ही महान अशी संस्कृती सगळ्याच धर्मांना त्यांनी आपल्या कवेत घेतलं. अगदी 2000 वर्षापूर्वी आपण पाहतो, कधी कधी मला असं वाटतं की आमची जी भारतीय सनातन किंवा वैदिक संस्कृती लाखो वर्षापासून या देशात आलेली आहे आणि याच देशामध्ये हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख ही तत्व वाढली. मी तत्व हा शब्द मुद्दामून वापरतो कारण मला कधी कधी हिंदू धर्म वेगळा, जैन धर्म वेगळा, बौद्ध धर्म वेगळा आणि शीख धर्म वेगळा, ऍटलिस्ट या 4 धर्मांना वेगळं म्हणलेलं मला आवडत नाही. कारण गौतम बुद्ध हे भगवान श्रीकृष्णाचेच अवतार होते. जैन मुनींचे संस्थापक ऋषभदेव मुनी यांचाही श्रीमद भागवतामध्ये 24 अवतारामध्ये त्यांचा उल्लेख येतो. गुरु गोविंद सिंगांच्या नावामध्येच गोविंद आहे. महाराष्ट्रातील महान संत नामदेव महाराज यांचे 64 अभंग गुरु वेगळा झाला. आणि बुद्ध हे स्वयं भगवान श्रीकृष्णांच्याच अवतारापैकी एक असतील तर ते कुठून बौद्ध धर्म वेगळा झाला? एक तत्व आणि एक सिद्धांत म्हणून ते वेगळं असेल, पण त्याला स्वतःला आपण त्यामध्ये विभाजन करता कामा नये. कारण मित्र हो, आमचा देश एकसंध राहण्यासाठी समस्या म्हणजे विभाजन हे कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. आमचा देश एकसंध राहण्यासाठी आमची हृदय एकत्र असली पाहिजे आणि अध्यात्म हे त्याचं उत्तर आहे. अध्यात्म, आमचा वारकरी संप्रदाय
समोरचा वारकरी एकमेकाच्या पाया पडताना त्याचं नाव गाव जात पात काही विचारत नाही. तिथे एक वेगळंच प्रतिष्ठान असतं वसुदैव कुटुंबकाचं. असं एक कुटुंब की जिथं विठ्ठलाचे भक्त एकमेकाचे चरणकमलांना हात लावतात, एकमेकांमध्ये दंडवाद घालतात. प्रत्येकाच्या हृदयातला असलेल्या आत्म्याबरोबरच्या परमात्म्याला तो घातलेला नमस्कार असतो. आपण पहा की किती महान इतिहास आणि महान संस्कृती आम्हाला आमच्या वारकरी संप्रदायाने दिलेली आहे. हे तुकाराम महाराज जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की तुकाराम महाराजांचं वय फक्त 40 वर्ष होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं वय 20 वर्षाचं होतं. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नमस्कार केला, दंडवत केला आणि महाराज मोठ्या भावपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती नव्हते, तर जो संपूर्ण भारताची आता आपल्या रामांना म्हणतो की तुकोबा आमचं काही चुकलं का. आम्ही तुम्हाला या राजमहालामध्ये पाठवण्यासाठी काही धनधान्य पाठवलं होतं. आम्ही तुम्हाला काही गोष्टी सत्कार म्हणून करण्यासाठी काही सोनं नाणं पण दिलं होतं. तुम्ही याला नाकारलं महाराज. तुकाराम म्हणाले, शिवबा कणक कांचन मृतिके समान. आम्हा संतांना स्त्रिया आणि सोनं माती समान असतं रे बाबा. पण शिवाजी महाराज फारच आग्रह करू लागले, महाराज काहीतरी मागा ना, तुम्हाला ज्याची गरज आहे ती गोष्ट मागा, मला फार बरं वाटेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकाराम महाराजांनी जे मागितलं ते आपण प्रत्येकाने हृदयावरती कोरून ठेवलं पाहिजे. संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजींना मागितलं, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ती गळ्यामध्ये कंठीमध्ये तुळशीची माळ मिळवा, व्रत करा एकादशीचं व्रत करा, तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. परमेश्वराचं नाव घे राजा, आपलं राज्य करता करता परमेश्वराचं नाव घे. राज्याला जेव्हा भगवत भक्तीचं प्रतिष्ठान लागतं तेव्हा सद्भावनेची निर्मिती होते. तिथं मग आमच्यामध्ये विभाजन पाडणारे असे विषारी विषय आमच्यामध्ये कोणी सोडत नाही. सगळेजण आम्ही देवाचे लेकरं आहोत, हा असा उत्तुंग विचार आमच्या मनामध्ये घेऊन आम्ही हा प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे. आम्ही सारेच विठ्ठलाची लेकरं आहोत, या परमसत्याची लेकरं आहोत. एवढंच काय, आमच्या भारतीयांनी आमच्या मुस्लिम बांधवांना आणि ख्रिश्चन बांधवांनाही सामावून घेतलं. ते कशामुळे? श्रीमद भागवतामध्ये परमसत्याची परिपूर्ण कल्पना दिलेली आहे की जे परम ईश्वर आहेत त्याला 3 दृष्टींनी पाहता येतं. पहा की तुम्हाला वसुदेव कुटुंबकम किंवा ज्ञानोबांनी सांगितलेला आता विश्वात्मके देवे हा जो विचार तुम्हाला श्रीमद भागवतामध्ये सापडेल. आपण पुस्तक वाचत नाही, याचं मला दुःख आहे की आमची मुलं गीता वाचत नाहीत, भागवत वाचत नाहीत, रामायण वाचत नाहीत, ज्ञानोबा वाचत नाहीत, तुकोबा वाचत नाहीत, संविधान वाचत नाहीत, शिवाजी महाराज वाचत नाहीत, आमचे तानाजी मालुसरे मुरारबाजी वाचत नाहीत. आज त्या श्रीमद भागवतामध्ये असं लिहिलंय की भगवंताच्या प्रकाशाला परब्रह्म म्हणतात. चराचरामध्ये जे वृक्षवेली पशुपक्षी आणि जगातली सगळी माणसं आहेत ती देवाचेच अंश आहेत. परमात्मा रूपानं त्यांच्याकडे पाहायला शिका. आणि मंदिरामध्ये भगवान विठ्ठल जे उभे आहेत, भगवान कृष्ण उभे आहेत, राम उभे आहेत, गयामध्ये गौतम बुद्ध आहेत, बिहारामध्ये, तर यांच्याकडे तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम म्हणून बघायला लागा. मंदिरामध्ये असलेल्या देवाकडे पूर्ण पुरुषोत्तम म्हणून बघा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, वृक्षामध्ये, वेलीमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये परमात्मा म्हणून पहा आणि चराचरामध्ये परब्रह्म बघा. असा 360 डिग्रीचा जो ऍस्पेक्ट आमच्या धर्मानं त्या देशाला दिलेला आहे तो फार कौतुकास्पद आहे, तो फार महान आहे. आणि म्हणून थोडस मित्रांनो मागे वळून पाहाल, 70 वर्षापूर्वी ज्या नेत्यांनी, ज्या राष्ट्रपुरुषांनी, ज्या क्रांतिकारकांनी या देशाची धुरा सांभाळली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या प्रत्येकाने या संस्कृतीचा अभ्यास केलेला होता. हा गौरवशाली भारत ते जगले होते. मित्रांनो, मला आजच्या दिवशी तुम्हाला
2-3 महापुरुषांच्या कथा सांगायला फार आवडेल. मला पहिली कथा सांगायला आवडेल ती आमच्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींची. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांना भेटायला एक गरीब माणूस त्यांच्या ऑफिसला गेला. त्यावेळी पंतप्रधानांना भेटणं, मुख्यमंत्र्यांना भेटणं फार साधं आणि सरळ होतं. समाजातली सर्वसामान्य माणसं अगदी प्रतिष्ठित माणसाला सहजासहजी भेटायची. कालच मी डॉक्टर राजेंद्र प्रसादांचा फोटो पाहिला की राष्ट्रभवनामध्ये पहिल्या वाढदिवसाच्या निमित्त ते आपल्या घरामध्ये आपल्या पत्नी बरोबर धोती कुर्ता घालून पूजा पाठ करत होते. लाल बहादूर शास्त्रींच्या जवळ आलेला तो गरीब माणूस लाल बहादूर शास्त्रींना म्हणतो की शास्त्रीजी नमस्कार. लाल बहादूर म्हणतात की आपण कोण? काही नाही, मी तुमच्याच देशातला एक माणूस, गरीब माणूस आहे मी. म्हणजे कशासाठी आलात, काय हवं आपल्याला? आणि तो व्यक्ती सांगतो की पंतप्रधान साहेब, मला 4 मुली आहेत, माझ्या 2 मुलींची लग्न झाली आहेत, माझ्या 2 मुलींची लग्न व्हायची आहेत, मी पण फार गरीब आहे, माझ्याकडे माझ्या मुलींच्या लग्नासाठी पैसे नाही आहेत. एक पंतप्रधान या नात्यानं तुम्ही माझ्या मुलींच्या लग्नासाठी मला काही मदत करू शकाल? मला या प्रसंगाचं फार कौतुक यासाठी वाटतं की त्यावेळी असे वातावरण होतं की एक सर्वसामान्य माणूस पंतप्रधानांना आपलं गाऱ्हाणं सांगू शकेल आणि एवढा मोठा पंतप्रधान अगदी सर्वसामान्य माणसांना सहजासहजी भेटू शकेल. खरोखर हे वातावरण किती चांगलं असेल. लाल बहादूर शास्त्रींनी दिलेलं उत्तर हे त्यापेक्षा चांगलं आहे. लाल बहादूर शास्त्री म्हणाले की मला जो पगार मिळतो ते माझ्या पत्नीकडे मी देतो, माझ्या धर्मपत्नीकडे देतो आणि माझी जी पत्नी आहे, हा आमच्या घराचा पत्ता आहे, तिथं जा आणि तिथं तुला काही पैसे मिळतात का बघ. कालांतरानं जेव्हा 10-15 दिवसानंतर लाल बहादूर शास्त्रींना आठवण येते की मी अशा अशा माणसाला आपल्या बायकोकडे पाठवलं होतं, तेव्हा ते आपल्या पत्नीला विचारतात एकदा जेवता जेवता की अगं तुझ्याकडे कुणी आला होता का, एक माणूस तुला पाठवला होता मी? ती म्हणजे हा आला होता. मग काय केलंस तू? तर ती म्हणाली काय नाही, त्याला मी 240 रुपये दिले. ते म्हणले एवढे पैसे? ते म्हणले हा, तुमचा 20 रुपये पगार होता, त्यातनं 10 रुपयात आपलं घर चालतं आणि 10 रुपये मी डब्यात साठवायचे. ते साठवलेले पैसे घेऊन मी त्या डब्यातले पैसे 240 रुपये घेतले आणि त्या मुलाला दिले. मित्रांनो, कौतुक करावं वाटेल तेवढं कमीच आहे त्यांच्या पत्नीचं की त्यांनी डब्यात साठवले 240 रुपये पूर्णपणे त्या गरीब माणसाला दिले. पण त्याहून पेक्षा अतिशय जास्त कौतुक कराल तो प्रसंग तुम्हाला मी आता सांगतो की लाल बहादूर शास्त्री दुसऱ्या दिवशी कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्या कार्यालयाचं कामकाज पाहणाऱ्या माणसाकडे ते एक अर्ज करतात की माझं घर 20 रुपयात चालतं, पुढच्या महिन्यापासून माझा पगार 20 रुपये आहे, माझं घर 10 रुपये चालतं, पुढच्या महिन्यात माझा पगार पुढच्या महिन्यापासून 10 रुपये करा. हे लाल बहादूर शास्त्रींचं पत्र आहे. देशाविषयी असलेली संवेदना, आमच्या देशातल्या गरीब जनतेविषयी असलेली ही संवेदना लाल बहादूर शास्त्रींना मिळाली कुठून? याचं उत्तर लहानपणी त्यांनी केलेलं गीता, भागवत, रामायण आणि संत साहित्याचं अध्ययन हेच आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहासारखी गर्जना करणारे लोकमान्य टिळक, जाणून बुजून त्यांनी सिंहगडावरती टिळक बंगला बांधला होता. कारण त्यावेळी इंग्रजांनी वेळोवेळी युवकांना किल्ल्यावरती जाण्यासाठी इंग्रज लोक अडवत असत. कारण त्यांना माहिती होतं की किल्ले हे मराठ्यांच्या शक्तीचे स्रोत आहेत. आमच्या लढण्याविषयीचं बळ आम्हाला मराठ्यांना किल्ल्यांमधून येतं. पुण्याच्या जवळच असलेला 20 किलोमीटर अंतरावरती इथे एक मल्हारगड म्हणून आहे आणि हा मल्हारगडावरती उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके हे दोघं तिथं एकत्र राहायचे आणि तिथून इंग्रजांना सळोकीपळ करायचे. हा एकोप्याचा भाव आम्हाला कुठल्या इतिहासाच्या पुस्तकात शिकवला जात नाही. हे या देशाचं दुर्दैव आहे की आमचे उमाजी नाईक आणि आमचे वासुदेव बळवंत फडके दोघांनाही इंग्रजांनी फासावर चटकवलं होतं. ह्या दोघंही किल्ल्यावरती चढून तिथे हे कटकार इंग्रजांच्या विरुद्ध करायचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. लोकमान्य टिळकांनी मुद्दामहून इंग्रजांना दाखवून दिलं की माझ्या देशात मी माझ्या किल्ल्यावरती बंगले बांधणार नाही तर कुठं बांधणार. माझ्या युवकांना त्याला प्रेरणा देण्यासाठी मी तो बंगला तिथे बांधला, स्वतः मौज मस्ती करण्यासाठी नाही बांधला. टिळकांना लोक महाराज म्हणायचे. अगदी बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत संपूर्ण भारतामध्ये टिळकांचं नाव होतं की सिंहगर्जना करणारा माणूस, स्वातंत्र्यासाठी झगडणारा हा नरकेसरी, माफ करा, हा नरकेसरी
मनानं अगदी मेणाहून मऊ होता. एकदा डोंजे या गावापासून सिंहगड चढताना लोकमान्य टिळक हे त्या गावातनं जात होते. थोड्यात एक तरुण युवक पळत पळत तिथे आला. साधारण 40चा व्यक्ती होता तो. आणि लोकमान्यांना म्हणाला की टिळक महाराज, आपण सिंहगडावरती उद्या आहात का? ते म्हणाले, हा, मी आत्ताच चाललोय, मी 2 दिवस राहणार आहे. तर माझ्या वडिलांना तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे, तर उद्या मी माझ्या बाबांना घेऊन येतो, तुम्ही आम्हाला तुमची भेट द्याल का? लोकमान्य म्हणाले, हा नक्की, मी वरतीच आहे, नक्की भेटायला घेऊन या. आणि दुसऱ्या दिवशी असं झालं की हा माणूस सिंहगडावरती वडिलांना घेऊन निघाला होता. कारण ह्याचं वय 40 होतं, वडिलांचं वय जवळजवळ 75 का 78 होतं. अतिशय थकलेले होते, चालण्यासाठी पायामध्ये त्राण नव्हते. आणि मुलांनी ज्याप्रमाणे श्रावण बाळांनी आपल्या आई वडिलांना कावडीमध्ये घेतलं होतं तीर्थयात्रा करायला काशीची, त्याप्रमाणे ह्या मुलांनी आपल्या वडिलांना पाठीवरती, पाटकुळीवरती घेतलं होतं आपल्या वडिलांना. आणि अशा रीतीने हा व्यक्ती जेव्हा चालत होता तेव्हा त्यांनी पाहिलं की काही अंतर, एक 5-7 मिनिटं अंतर चालू केल्यानंतर सिंहगडाच्या पायथ्याशी एका दगडावरती त्याला लोकमान्य टिळक बसलेले दिसले. तो एकदम दचकला की महाराज, तुम्ही खाली? तो म्हणाले, हा बाळा, काल तू जेव्हा म्हणालास की तुझ्या वडिलांना मला भेटायचं, तर मी असा विचार केला की तुझंच वय 40 आहे, तुझ्या वडिलांचं वय कदाचित 60-70 असेल, ते कसं वरती चढतील, आणि म्हणून मीच खाली उतरलो. सिंहासारखा गर्जना करणारा हा नरकेसरी हृदयातून, मनापासून मेणाहून मऊ होता, ते गीता रसाचा अभ्यास केल्यामुळे. हा आमचा गौरवशाली भारत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आपण पाहिलो की रामदास स्वामी, तुकोबा, बाबा याकूब अशा संतांचा सहवास त्यांना लाभला होता. त्यांना लाभलेले त्यांचे शूरवीर वडील शहाजी राजे, त्यांना लाभलेली त्यांची सत्तसंपन्न माता जिजाऊ आई साहेब, त्यांना लाभलेले संतांचा सहवास तुकोबा आणि रामदासांचा, त्यांना लाभलेला दादोजी कोंडदेव यांचा मार्गदर्शनचा सहवास, आणि त्यांचं स्वतःचं जीवनाविषयी असलेलं आत्मचिंतन, ज्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. आणि म्हणूनच की काय की जेव्हा रांजाच्या पाटलानं एका स्त्रीची अब्रू लुटली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आपला नातलग असून देखील त्याचे हात कापायला कमी केलं नाही. वयाने लहान असलेल्या स्त्रीकडे मुलीसारखं, वयाने समान असलेल्या स्त्रीकडे आपल्या बहिणीसारखं, आणि वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीकडे आपल्या आईसारखी पाहण्याचा दृष्टिकोन छत्रपती शिवाजींना लाभला. तो याच संत साहित्यामुळे. हा देशच गौरवशाली आहे. ह्या देशानं, इतका महान देश आहे की या देशातली संस्कृती, यातले विचार हे फार उत्तुंग आहेत, हिमालयासारखे उत्तुंग आहेत आणि समुद्रासारखे अनंत आहेत. या देशानं नदीला गंगा माता म्हटलं, या देशानं जमिनीला भूमाता म्हटलं, ह्या देशानं गाईला गोमाता म्हटलं, ह्या देशाने पर्वतांना देवता म्हणून मांडलं. इथं शिल्पकला होत्या, इथं गायन कला होत्या, इथं 64 कला होत्या, इथं वादन कला होत्या. आजही आधुनिक जगामध्ये निर्विवादपणे याच कला जगाच्या व्यासपीठावरती तशाच तेजोमय होत आहेत. आमचं नृत्य असो, आमचं गायन असो, आमची संस्कृत भाषा असो, आमचे ग्रंथ संपदा असो, आमचे गौतम बुद्ध असो, आमचे भगवान श्रीकृष्ण असो, आमचे भगवान श्रीराम असो, ऋषभदेव मुनी असो, किंवा आमचे गुरु गोविंद सिंग असो, सगळ्याच फार महान विचार देशाने दिला. आणि आता सामावून घेतलेले हे इतर धर्मही असो, ही धर्माची भूमी आहे, देवतांची भूमी आहे, सद्गुणांची भूमी आहे, सदाचाराची भूमी आहे, सेवेची भूमी आहे, आणि हीच इथली समृद्धी आहे, हीच इथली श्रीमंती असं मला वाटतं. आणि म्हणून एक फार महत्वाचा विचार आपण या देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करताना घेतला पाहिजे की अशा देशात जेव्हा आपल्याला मोठ्या कंपनीमध्ये, मी जेव्हा जर्मनीमध्ये मर्सिडीज बेंझ मध्ये होतो तेव्हा तिथेही बऱ्याच सुविधा होत्या. फिरण्यासाठी मर्सिडीज बेंझ होती, राहण्यासाठी चांगलं घर होतं. 1995 मध्ये 2.5 लाखाचा महिन्याला पगार होता. हे असताना जबाबदारीची जाणीव ठेवायला लागायची. आपल्यालाही भारतासारख्या वैभवशाली देशामध्ये आपल्याला जन्म मिळाल्यामुळे आपली फार मोठी जबाबदारी राहते. आता तुम्ही युवक आहात,
अजून एक 5-10 वर्षानंतर असं म्हणतात की अब तुम्हारे हवाले वतन साथियो, की पुढच्या 8-10 वर्षात कदाचित हे वतन तुमच्या हातात असेल. त्यामुळे दुर्दैवानं राजकारणी लोकांनी आणलेला, स्वतःच्या फायद्यासाठी आणलेला हा जातीयवादाचा विचार, यातून तुम्ही मुक्त राहा. चातुर्वर्ण्यम मया सृष्टी गुणकर्म विभागशः, गुण आणि कर्माणी व्यवस्थापन म्हणून या इथं विभागलं गेलेलं होतं ते, की ब्राह्मण असो, मराठा असो, दलित असो किंवा वैश्य असो. तर हे सगळं व्यवस्थापन होतं, हे जन्माने नव्हतं कधी. आम्ही सगळेच देवाची लेकरं आहोत, एकमेकांचा आपल्याला सन्मान करायला हवा. जसा एका महाविद्यालयामध्ये कुणीतरी प्रिन्सिपल असतं, कुणीतरी डीन असतात, कुणीतरी प्रोफेसर असतात, कुणीतरी असिस्टंट प्रोफेसर असतात, कुणीतरी पिऊन असतात, कुणीतरी झाडू मारणाऱ्या मावशी असतात. सगळ्यांचीच गरज असते. प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणे आपल्या शिक्षणानुसार त्यांना ही पोझिशन मिळालेली असते. अशाच प्रकारची पोझिशन वैदिक संस्कृतीने अगोदर दिली होती, पण दुर्दैवानं त्याला जन्मानी जात म्हणून घेतली. तर जातीयवादाच्या विषवल्लीपासून मुलांना दूर राहा. आध्यात्मिक भावगर्भिता आपल्याला फार श्रीमंत बनवेल आंतरिक विकासासाठी. कारण समाजामध्ये जेव्हा तुम्ही अजून 2-3-4 वर्षानंतर पासआउट होऊन बाहेर जाल, तेव्हा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये फार मोठ्या जबाबदारी घेताना मानसिक ताणतणावाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आणि त्या मानसिक ताणतणावाला समोर जाताना त्याचं एक आणि एकमेव उत्तर आहे, ते म्हणजे रामकृष्ण हरी. देवाच्या पवित्र नावाचं जप, आमची तीर्थक्षरं, हे आम्हाला फार भावगर्भता, फार मोठे बनतील. आमचे संस्कार, वडीलधाऱ्यांविषयीचा आदर, समाज भाव, तर आणि आमची जबाबदारी आम्हाला फार मोठी बनवेल. बऱ्याचदा मला झाडण्याची जबाबदारी त्यांनी का आपल्या वडिलांनी आपल्याला मोठ्या जबाबदारीने जेव्हा आम्हाला महाविद्यालयात पाठवलंय, त्यावेळी आमच्या आरोग्याची जबाबदारी फक्त त्यांनीच घ्यायची का? मग व्यसनापासून दूर राहणं, कुठल्या तरी टीव्हीमध्ये दाखवलेल्या नको असलेल्या ऍडव्हर्टाइजमेंटला, केशरी जुबा अशा कुठले तरी नको असलेले जे ऍक्टर आहेत, यांच्या आपण ऍडव्हर्टाइजमेंट पाहून आपण वाटेल त्या गोष्टी करायच्या, यापासून सावध असायला हवं. कधी कधी असं वाटतं की चित्रपटातल्या हिरोच्या ऐवजी आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आमचे क्रांतिकारक, आमचे सेनानी, आमचे साधू संत हे जर आम्ही हिरो म्हणून ठेवले, तर आमचा समाज अधिक विकसित होईल, अधिक संपन्न होईल, अधिक समृद्ध होईल. अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करून की आपणही आमच्या देशातली गाय, गंगा, गीता, गुरु आणि गोविंद हे 5G आपल्याकडे आहेत असं मला वाटतं. बऱ्याचदा लोकांना 4G असल्याचं फार कौतुक वाटतं, पण मी सांगतो की गाय हे आमच्या समृद्धीचं प्रतीक आहे. देशी गाईचं दूध, तिच्या शेणापासून असलेलं सेंद्रिय शेती, गुरु म्हणजे आमचे संत, गंगा म्हणजे आमच्या नद्या, त्याच्या प्रदूषण होऊ नये यासाठी आपण काम करायला हवं. गोविंद म्हणजे आमचं मंदिर. देशात प्रत्येक 10 किलोमीटरवरती एक मंदिर आहे. 7,20,000 गावं या देशामध्ये आहेत. साधारण 125 कोटी लोकसंख्येचा देश आहे हा. मित्रांनो, जगातल्या 780 कोटी लोकसंख्येच्या फक्त 8% लोक अमेरिकेमध्ये राहतात. आणि हे 8% लोकसंख्या जगातली 32% संपत्ती खातात. राहिलेल्या 92% लोकांना फक्त 68% संपत्तीचा वाटा मिळतो. त्यातला थोडासा वाटा आपल्याकडे पण आहे. आपला GDP रेट 6.2% आहे. 1740 साली रॉबर्ट रायरोरो नावाच्या एका लेखकानं भारताचा विकास दर, जीडीपी रेट जो आहे तो 28% याची नोंद केलेली आहे. आणि यामागं लिहिताना तो असं लिहितो की कृषी, गोरक्षा, वाणिज्य हे यांच्या विकासाचं सूत्र आहे. त्यामुळे तुम्ही जरी इंजिनियर झालात तरी शेतीला कमी मानू नका, कारण शेती हा आमच्या भारतीयांचा राष्ट्रीय व्यवसाय आहे. गोरक्षेला वाईट मानू नका, कारण खरोखर गाईचं दूध आज संपूर्ण जगामध्ये, ब्राझील असो, न्यूझीलंड असो, आज ते लोक देशी गाईचं दूध पिऊन डायबिटीस फ्री देश झालेले आहेत. देशी गाईचं दूध पिऊन कॅन्सर फ्री देश झालेले आहेत. तर देशी गाईचा सन्मान करा. आमचे वाडवडील वेडे नव्हते की गाईला हात लावून नमस्कार करायला. ही काही अंधश्रद्धा नव्हे. तर अशा रीतीने आमच्या काही रीतिरिवाज आहेत, त्याला अंधश्रद्धा मानू नका. आमचे उत्सव साजरे करताना फार उत्साहात साजरे करा, पण त्यामागचे विचार विसरू नका. रामनवमी साजरी करताना प्रभू रामचंद्रांचा तो जन्मदिवस आहे, पण त्याचबरोबर सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि अयोध्यावासांचा, हनुमानजींचा, जांबवानाचा त्यागाचा दिवस आहे, हे विसरू नका. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना तो श्रीकृष्णांचा जन्माचा दिवस आहे, हे लक्षात ठेवून त्याच्याबरोबर वसुदेव आणि देवकीचा त्याग आणि गवळ्यांच्या मुलांचा त्याग विसरू नका.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी साजरी करताना, शिवजयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी म्हणून लक्षात ठेवा, पण त्याचबरोबर मावळ्यांनी केलेला त्याग, मग ते बाजीप्रभू देशपांडे असो, जीवा महाल असो, शिवा काशीद असो, तानाजी मालुसरे असो किंवा मुरारबाजी असो, यांचा त्याग मित्रांनो विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना तो फक्त एका संविधान लिहिणाऱ्या एका राष्ट्रपुरुषाचा दिवस म्हणून त्याकडे पाहू नका. आपलं जीवन त्यांनी केलेलं समर्पित आहे. आमच्या असंख्य दलित बांधवांनी केलेलं समर्पण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्यावर असलेल्या मसुदा टीमची समर्पण तुम्ही ते विसरू नका. आणि असंख्य क्रांतिकारकांनी आपलं बलिदान त्या मागे दिलेलं आहे, हे देखील विसरू नका. एवढी कळकळीची विनंती आपल्याशी करून मी माझे विचार संपवतो, कारण मला पंकज आणि सिद्धेशनी 45 मिनिटाचा वेळ दिला होता. माझी 45 मिनिटं झालेली आहेत आणि मला इथं 2 शब्द बोलण्यासाठी दिल्याबद्दल मी पुन्हा नांदेड इंजिनिअरिंग कॉलेज, अरुण पाटील सर, त्यानंतर आजचे ओळुंबे सर आणि सिद्धेश आणि पंकज आणि आपण सारे वेबसाईटवरती जेवढे आज तुम्ही ऐकत आहात त्या सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आम्ही खूप खूप भाग्यवान आहोत खरंच तर आज आम्हाला आज तुम्ही आले आमच्यासाठी आणि आम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर एक सारांश द्यायचा झाला तर सरांनी सुरुवात केली की कसे आपण स्वातंत्र्य झालो आहोत. नक्कीच आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आहे, पण त्या स्वातंत्र्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आहे. तर असं फक्त सरांनी जसं सांगितलं की हे स्वातंत्र्य आपल्याला भेटलेलं आहे, पण याच्या जबाबदारीनं आपण उपयोग केला पाहिजे आणि याचे आणि पुढेही याचे जबाबदार आपण. तुम्ही खूप सुंदर पद्धतीने आम्हाला वेगवेगळ्या महापुरुषांचे त्यांची जीवन कथा सांगितली.